नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या अविकारी जातीतील दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे शब्दयोगी अव्यय। यापूर्वी आपण क्रियाविशेषण अव्यय हा प्रकार अभ्यासलेलाच आहे। चला तर आपण याला अभ्यासूया। सर्वप्रथम आपणास शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे अभ्यासावे लागणार आहे। आता क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे जवळपास सारखेच आहेत, फक्त क्रियाविशेषण अव्यय यामध्ये शब्द जे आहेत ते स्वतंत्र येतात आणि शब्दयोगी अव्ययामध्ये ते शब्द शब्दांना जोडून येतात। म्हणजेच शब्दांना शब्द जोडून येणे म्हणजे शब्दयोगी अव्यय। म्हणजेच हे शब्द नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवितात, त्यांना आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय। यावरील काही आपण उदाहरणे अभ्यासूया। आता क्रियाविशेषण अव्यय यामध्ये जे स्वतंत्र शब्द येतात ते कोणते, तर ते आहेत वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे, समोर, जवळ असे शब्द आहेत आणि हे स्वतंत्र येतात। परंतु शब्दयोगी अव्ययांमध्ये ते नामासोबत येतात, म्हणजे नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांसोबत येतात आणि इतर शब्दांशी देखील ते संबंध दर्शवित असतात। म्हणजेच पहा, या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे। सायंकाळी मुले घराकडे गेली। शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता। आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे। गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते। आता या वाक्यांमध्ये घराकडे, झाडाखाली, शाळेसमोर, फळ्याजवळ हे जे शब्द आहेत यांना आपण काय म्हणू, शब्दयोगी अव्यय। म्हणजेच हे शब्दांना शब्द जोडून आलेले आहेत। आता घराकडे या शब्दामध्ये घरा हे सामान्य नाम आहे आणि त्याला शब्द कोणता जोडून आलेला आहे, कडे, म्हणजेच हा क्रियाविशेषण अव्यय। म्हणजे दोन्हींचं मिळून शब्दयोगी अव्यय तयार होतात। त्यानंतर झाडाखाली हे देखील शब्दयोगी अव्यय आहे। शाळेसमोर, फळ्याजवळ असे शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येत असतात। यापुढे आपण पुढील प्रकार अभ्यासूया। सर्वप्रथम शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आपण अभ्यासूया। शब्दयोगी अव्ययांचे एकूण प्रकार आहेत 16। तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय। त्यामध्ये देखील कालदर्शक आणि गतिदर्शक असे दोन प्रकार पडतात। म्हणजेच पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो हे शब्द आहेत हे कालवाचक, म्हणजेच क्रिया केव्हा घडली हे आपल्याला ज्यावरून समजते, ज्या शब्दावरून समजते त्यास आपण कालवाचक असे म्हणतो। म्हणजेच हे शब्द शब्दांना जोडून येतात म्हणून त्यांना आपण कालवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। म्हणजेच उदाहरणार्थ पहा, जेवणापूर्वी औषध घे, जेवणाआधी अभ्यास कर, जेवणानंतर अभ्यास कर, आतापर्यंत काय केले हे जे शब्द आहेत पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो हे शब्दांना शब्द जोडून येतात। त्यानंतरचा प्रकार आहे गतिवाचक, म्हणजे क्रिया कशी घडते आहे, म्हणजे आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून हे शब्द शब्दांना जोडून येतात। तो घरा आतून बोलला, तो झाडाखालून गेला, ती घरामधून आली, घरापर्यंत आला, म्हणजे हे शब्द शब्दांना जोडून येतात। यानंतरचा प्रकार आहे स्थलवाचक। स्थलवाचक म्हणजे काय, ठिकाण किंवा स्थान। आता हे जे शब्द आहेत हे शब्द स्थल म्हणजे कोणत्या ठिकाणी घडले आहे हे दाखवण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला जातो, म्हणजे त्याला आपण स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक। म्हणजेच उदाहरणार्थ पहा, तो घरा आत आला, तो घराबाहेर गेला, त्याने घराच्या मागे सुंदर फूल पाहिले, तो घरापुढे येऊन थांबला, ती घरासमोरून गेली, तो घराजवळ थांबला असे काही शब्द आहेत। यावरून आपल्याला काय अर्थबोध होतो, म्हणजे ठिकाणाचा अर्थबोध होतो, त्यांना आपण स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। यानंतरचा तिसरा प्रकार आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय। करण म्हणजे काय, साधन, म्हणजेच क्रिया कोणाकडून तरी करून घेण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती हे असे काही शब्द आहेत। हे शब्दांना शब्द जोडून येतात किंवा नामासोबत येतात आणि इतर शब्दांशी ते संबंध दाखवतात, म्हणून त्यांना आपण करणवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। उदाहरणार्थ पहा,
रामाकडून रावण मारला गेला, म्हणजेच रामाकडून हे काय झालं, करणवाचक शब्दयोगी अव्यय झालं. यानंतरचा पुढील प्रकार आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. हेतू म्हणजे काय तर आपण पाहूया. हेतुवाचक म्हणजे काय, काहीतरी हेतू असणे. एखादी गोष्ट करण्यामागे काहीतरी हेतू असतो, त्यावेळेला आपण कोणते शब्दयोगी अव्यय वापरतो, हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ पहा, साठी, कारणे, करिता, अथा, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव. म्हणजेच मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो, म्हणजेच कामानिमित्त हे काय झालं, हेतुवाचक. यानंतरचा पुढील प्रकार आपण अभ्यासूया. व्यतिरेखावाचक म्हणजे काय तर त्याच्याशिवाय, म्हणजेच या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता. हे शब्दांना जोडून कसे येतात तर ते असे येतात पहा. त्याच्याशिवाय, त्याच्याखेरीज, तुझ्या विना, तुझ्या वाचून, तुझ्या व्यतिरिक्त, त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या परता. हे शब्दांना जोडून येतात, त्यावेळेला त्याला आपण व्यतिरेखावाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. यानंतरचा प्रकार आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. आता तुलना म्हणजे काय तर तुलना करणे. पहा, या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस. या शब्दांची तुलना इतर शब्दांशी केलेली जाते. म्हणजेच दगडापेक्षा वीट मऊ, तुझ्या परीस तो बरा, असे काही वाक्य तयार होतात. तर त्यामध्ये दगडापेक्षा, तुझ्या परीस हे काय झाले, तुलनावाचक शब्द झाले. यानंतरचा प्रकार आहे योग्यतावाचक. म्हणजेच योग्यता दाखवून दिली जाते, म्हणजे समानता, सारखेपणा दाखवून दिला जातो. त्या ठिकाणी त्या शब्दांना योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पहा, योग्य, सारखा, समान, सम. त्यानंतर प्रमाणे, बरहुकूम हे शब्द आहेत. हे शब्दांना शब्द जोडून येतात. म्हणजे तुझ्या समान तो आहे. तुझ्या समान हा काय झाला, योग्यतावाचक. तुझ्यासारखाच माझा मित्र आहे, म्हणजे तुझ्यासारखाच हा काय झाला, योग्यतावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार झालेला आहे. यानंतरचा पुढील प्रकार अभ्यासूया. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर त्यामध्ये मात्र, ना, पण, फक्त, केवळ. म्हणजे तू मात्र, तू ना, तू पण, फक्त, तो केवळ असे काही शब्दांना जोडून येत असतात. त्यानंतर आहे संग्रहवाचक. म्हणजे त्यांचा संग्रह केला जातो, त्या शब्दांना आपण संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. म्हणजे त्यांना समाविष्ट केले जाते. पहा, सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त हे शब्द आहेत. या शब्दांना ज्या वेळेला आपण संग्रह करायचा असेल त्यावेळेला आपण त्याला एक शब्द जोडतो. म्हणजे तू सुद्धा, तो देखील, तोही, ती पण, तो बारीक, ती केवळ, तो फक्त असे शब्दांना शब्द जोडून संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय तयार होतात. संबंधवाचक म्हणजे काय तर एखाद्याविषयी सांगणे, बोलणे. यामध्ये विषयी, विशी हे शब्द येतात. म्हणजेच हे शब्दांना जोडून येतात. पहा, तर ते असे, तुझ्याविषयी तो सांगत होता, तुझ्याविषयी तो बोलत होता. म्हणजे त्या ठिकाणी शब्दांना शब्द जोडून येतात, त्यावेळा संबंधवाचक शब्दयोगी अव्ययांचा वापर केला जातो. त्यानंतर आहे साहचर्यवाचक. म्हणजेच बरोबर, बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत. म्हणजेच पहा, तुझ्या बरोबर मी येणार, तुझ्यासह चल, तुझ्या संगे मी येतो. हे शब्दांना जोडून येतात, त्यावेळा साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय तयार होतात. पुढील प्रकार आहे भागवाचक शब्दयोगी अव्यय. म्हणजेच काय तर पैकी, पैकी, पोटी, आतून. म्हणजेच 10 पैकी 8 मार्क मिळाले. तुझ्या पोटी, तुझ्या आतून हे शब्दांना जोडून येतात, त्यावेळी आपण भागवाचक शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो. त्यानंतर आहे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. म्हणजेच विनिमय म्हणजे काय, बदल करणे. म्हणजेच पहा, बदल, ऐवजी, जागी, बदली. म्हणजे तुझ्याबद्दल, तुझ्याऐवजी, त्याच्या जागी, त्याच्या बदली हे शब्दांना जोडून येतात. म्हणजेच यामध्ये बदल दाखविला जातो, त्यास आपण विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे दिक्वाचक. यामध्ये आहे प्रत, प्रति, कडे, लागी असे शब्दांना जोडून येत असतात. त्यानंतर आहे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय. म्हणजेच काय तर विरोध दाखविला जातो. विरुद्ध, विन, उलटे, उलट
तुझ्या उलटे, तुझ्या तुझ्या विरुद्ध असे शब्दयोगी अव्यय तयार होत असतात. त्यानंतर आहे परिणामवाचक, म्हणजेच परिणाम दाखविला जातो, म्हणजेच भर घातली जाते. त्यात आपण परिणामवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आता हे शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्ययच आहेत, परंतु शब्दयोगी अव्ययामध्ये ते शब्दांना जोडून येतात आणि क्रियाविशेषण अव्ययांमध्ये हे स्वतंत्र येत असतात. यानंतरचा पुढील प्रकार आपण अभ्यासूया. यानंतरचा प्रकार आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. म्हणजेच शुद्ध शब्दयोगी अव्ययांमध्ये च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा असे शब्द येतात. आता पहा, एक शब्द आहे डोके हा शब्द आहे. आता डोके या शब्दाला आपल्याला प्रत्यय जोडायचा आहे. त्याला आपल्याला ला हा प्रत्यय जोडल्यानंतर डोक्याला असा शब्द तयार होतो. म्हणजेच डोक्या हे काय झाले, त्याचे सामान्य रूप झाले. आणि सामान्य रूप का म्हणायचे, कारण एकदा तयार झालेले सामान्य रूप आपण पुढे कधीही वापरले, कोणतेही प्रत्यय जोडून त्याला वापरला तो शब्द, तर त्याचे सामान्य रूप तेच राहते. म्हणजेच डोक्याचा, डोक्यावर, डोक्याला, डोक्याचे असे काही प्रत्यय जोडल्यानंतर त्याचे सामान्य रूप यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यास आपण सामान्य रूप असे म्हणतो. त्याचप्रमाणे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. म्हणजेच च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा ही अशी शब्दयोगी अव्यय आहेत की शब्दाला जोडून येताना त्यांच्या मागील शब्दाचे सामान्य रूप होत नाही. म्हणजेच उदाहरण पहा, तूच, म्हणजेच या ठिकाणी तू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. त्यानंतर आई मात्र, आई या शब्दाचे देखील सामान्य रूप होत नाही. आम्ही देखील, आम्ही या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. चंदूही या शब्दाचे, यामध्ये चंदू या शब्दाचे देखील सामान्य रूप होत नाही. म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्यय ही अशी आहेत की त्यामागील शब्दाचे सामान्य रूप हे होत नाही. यानंतरचा पुढील प्रकार आहे विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. आता विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? असे शब्दयोगी अव्यय की जे विभक्ती प्रत्ययांऐवजी वापरले जातात अशा शब्दांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता विभक्ती प्रत्यय हे कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यामध्ये आहे विभक्ती कोणत्या आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी अशा विभक्ती आहेत आणि त्या विभक्तींचे काही प्रत्यय आहेत. म्हणजे द्वितीया विभक्तीला स लाते, चला नाते. त्यानंतर तृतीया विभक्तीला ने, ए, शी, नी. चतुर्थी विभक्तीला स लाते, चला नाते. पंचमीला ऊन, हून. त्यानंतर षष्टीला चा, ची, चे, चाची. सप्तमीला त, या असे काही प्रत्यय आहेत आणि या प्रत्ययांच्या ऐवजी आपण जे काही शब्द वापरतो त्यांना आपण विभक्ती प्रतिरूपक असे म्हणतो. यावरील काही उदाहरणे अभ्यासूया. पहा, यावरील काही उदाहरणे. त्यांच्याकडून हे काम होणार नाही. आता त्यांच्याकडून हे काय झाले? विभक्ती प्रतिरूपक. म्हणजे विभक्ती प्रत्ययाऐवजी जे काही शब्द वापरले जातात त्यांना आपण काय म्हणतो? विभक्ती प्रतिरूपक. म्हणजे कडून हा शब्द आहे. तृतीय विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ने, ए, शी, यामध्ये ने या विभक्ती प्रत्ययाऐवजी कडून हा शब्द वापरण्यात आलेला आहे, म्हणून त्यांच्याकडून हा विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे तृतीय विभक्तीतील. त्यानंतर दुसरा आहे सरला माधुरीपेक्षा उंच आहे. माधुरीपेक्षा हा विभक्ती प्रतिरूपक पंचमी विभक्तीच्या ऐवजी वापरण्यात आलेला आहे. पंचमीमध्ये प्रत्यय आहेत ऊन, हून. म्हणजे माधुरीहून उंच आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील उदाहरण आहे देशासाठी महात्मा गांधीजींनी प्राणार्पण केले. यामध्ये देशासाठी चतुर्थी विभक्ती वापरण्यात आलेली आहे. म्हणजे चतुर्थी विभक्तीतील प्रत्यय कोणते आहेत? सलाते, सलानाते. म्हणजे देशाला महात्मा गांधीजींनी प्राणार्पण केले असे म्हणता येईल. यानंतरचे उदाहरण आहे आम्ही क्रीडांगणावर खेळतो. म्हणजेच या ठिकाणी क्रीडांगणावर हे विभक्ती प्रतिरूपक सप्तमी विभक्तीच्या ऐवजी वापरण्यात आलेले आहे. आता सप्तमी विभक्तीतील प्रत्यय कोणते आहेत? त, या. म्हणजेच आम्ही क्रीडांगणात खेळतो असा याचा अर्थ होतो. मग मुलांनो, तुम्हाला शब्दांच्या अविकारी जातीतील हा दुसरा प्रकार देखील समजलाच असेल. यापुढील व्हिडिओत आपण उभयान्वयी अव्यय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.